हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक्सप्रेशन फॉर कंडक्टिव्हिटी ऑफ एनर्जी म्हणजे ज्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी हे याचं एक्सप्रेशन आपण पाहायचं. तर आपण एक्सप्रेशन पाहण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की साधारणपणे थर्मल कंडक्टिव्हिटी कधी होते. when there is a thermal conductivity takes place. For that, we have to suppose a gas in a cylinder. So this is the gas in a cylinder consisting large number of molecules. Already we know that these molecules are moving randomly in different directions depending upon the kinetic energy of each gas molecule. Now, when gas molecule move from that is the one point to another point, that means there is the temperature difference. That means thermal difference. आता thermal difference कधी असेल? आपण इथं थोडंसं सपोजिशन करूया की केव्हाही हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर कडे आपण थर्मल कंडक्टिव्हिटी आपण बघतो. समजा हे एक डेस्टर, या डेस्टरला आपण काय म्हणूया, एक मेटल म्हणूया. तुम्ही कन्सिडर करा असं एक मेटल ज्याच्यामध्ये एक बाजू हाय टेम्परेचरला आहे आणि दुसरी बाजू लो टेम्परेचरला आहे. मी इथं थोडस एक्सप्लेन करतो की डेस्टर काढण्याचा प्रयत्न करतो. बघा, डेस्टरच्या ऐवजी आपण याला म्हणूया एक कुठली तरी मेटल. एक सरफेस जी आहे त्याचे सरफेसचं टेम्परेचर आहे TH आणि दुसऱ्या सरफेसचं टेम्परेचर आहे TC. म्हणजे एका बाजूचं हे डेस्टर आपण जर एक मेटल मानला तर आपल्याला एका बाजूचं टेम्परेचर जे आपण मानले ते TH म्हणजे हायर टेम्परेचर आहे आणि दुसऱ्या बाजूचं टेम्परेचर मानलेलं आहे दॅट इज TC मीन्स lower temperature, cold temperature. If there is the distance Z, then the heat flow from higher temperature to lower temperature. So that means this temperature difference with respect to Z, we are going to consider the thermal conductivity. Now, thermal conductivity depends upon that is the K value. K is nothing but that is the particular material for which the K is different. उदाहरण घेऊया की K साठी आपल्याला K कुणाचा जास्त आहे कुणाचा कमी आहे. आपण हिवाळ्यामध्ये ज्यावेळी आपण काय करतो की कपडे जे वापरतो ते लोकरीचे कपडे वापरतो ज्याचा K हा सगळ्यात जास्त आहे. K आहे सगळ्यात जास्त आणि ज्याची कंडक्टिव्हिटी कमी आहे त्याचा K जो आहे तो लो असतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो की K लो असलेल्या कपडे आपण घेतो, सुती कपडे घेतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला लोकरीचे किंवा काय जास्तीत जास्त आपण K जास्त असलेले कपडे वापरतो म्हणजे जेणेकरून थर्मल कंडक्टिव्हिटी कमी प्रमाणात व्हावी. आपलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त मेंटेन करण्यासाठी K हा हाय व्हॅल्यूचा आपण वापर करतो. तर आपण बघूया की थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे एनर्जी कंडक्शन. सो एनर्जी फ्रॉम दिस पॉइंट विल बी ट्रान्सफर्ड टू दिस अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स म्हणजे जेवढा हाय टेम्परेचर डिफरन्स असेल तेवढे कंडक्टिव्हिटी त्याची जास्त. दॅट इज नॉर्मल आहे की समजा या बाजूला 100 डिग्री टेम्परेचर आहे आणि इथे 0 डिग्री आहे, फास्ट कंडक्शन, जास्त हीट अमाउंट ऑफ ट्रान्सफर होईल. इथे समजा 50 आहे आणि इथे 40 आहे, स्लोली हीट टेम्परेचर ट्रान्सफर होईल. म्हणजे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
that is the temperature difference Th minus Tc divided by it again proportional to, that is inversely proportional to distance z. हे आपण कसं लिहू शकतो? Q is proportional to dT divided by dT म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आला डिवाइडेड बाय dz म्हणजे z ही जी व्हॅल्यू आहे ही इथून इथपर्यंतची z ची व्हॅल्यू त्याचे dz आपण घेऊया. This also depends upon the transfer of energy is also proportional to area. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झोपत असताना निवांत ऐस पैस होऊन झोपत असतो. पण जर समजा थंडीचे दिवस असतील तर आपण आखडून झोपतो. किंवा समजा एखादा पपी असेल, कुत्र्याची पिल्लू आहेत, 2-3 पिल्लू आहेत, तर ते कसे झोपतात? एकमेकावर झोपतात जेणेकरून, आणि आखडून झोपतात जेणेकरून त्यांचा जो सरफेस एरिया आहे तो सरफेस एरिया कमीत कमी राहील. कमीत कमी राहील म्हणजे याचा अर्थ फिजिक्स त्या पप्पीला पण माहिती आहे की नेमकं एनर्जी ही एरियावर अवलंबून आहे. त्याला ऍक्च्युअली माहिती आहे की सोडून द्या, पण साधारणपणे एरिया आपल्याला आपण आकडून झोपतो याचा अर्थ आपण एरिया कमी करून घेतो. सो हीट ट्रान्सफर डिपेंड्स अपॉन द एरिया ऑल्सो. Heat transfer depends upon the difference in temperature also. So that means what? Indirectly, we can write this both combination equation. We can write that Q is equal to area into dt divided by dz into k. हे इक्वेशन झालं into k, where k is the coefficient of thermal conductivity and it is also the proportionality constant. k चा आपण मगाशी उदाहरण बघितलं की वेगवेगळ्या मटेरियल हे डिपेंड्स अपॉन द टाइप्स ऑफ मटेरियल्स. सो नाउ this is equation number 1. So the energy transfer per unit area QA ह्या बाजूला घेतला डिवाइडेड बाय घेतला तर काय होईल? पर युनिट एरिया घेतला A is equal to 1 मानला तर काय मिळणार आपल्याला? dt divided by dz. हे समजलं का सगळ्यांना? So what we have considered? First of all, we have considered the molecule, that is the gas in a cylinder. These gas molecules have different, that is the temperature gradient. याला म्हणतात टेम्परेचर ग्रेडियंट. आता टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय आपण थोडंसं परत एकदा बघूया. What is temperature gradient? So dt divided by dz याला म्हणतो आपण टेम्परेचर ग्रेडियंट. याचा अर्थ काय की समजा की एका रूम मध्ये आपण आहोत, या बाजूला एक वॉल आहे, या बाजूला एक वॉल, म्हणजे इकडं एक भिंत आहे, इकडे एक भिंत आहे आणि तुम्ही मध्ये बरोबर थांबताय. तर एका या बाजूला या वॉल मध्ये 100 टेम्परेचर आहे आणि या वॉल मध्ये 20 टेम्परेचर आहे. तुम्ही ज्यावेळी इथं थांबलाय, समजा माझ्या समोर काय हॉट वॉल आहे, माझ्या पाठीमागच्या साईडला कोल्ड वॉल आहे, म्हणजे भिंत आहे. मी समजा या बाजूला इकडे चाललोय, हॉट कडे चाललोय, मी हॉट कडे चाललोय, हॉट वॉल कडे चाललोय. तर एक स्टेप मध्ये मी जर गेलो तर 10 डिग्रीनं टेम्परेचर वाढत असेल. एका स्टेपनं जर मी समजा गेलो, सपोज केलेला एका स्टेपला किती टेम्परेचर वाढलं? समजा 1 डिग्रीनं वाढलं, आपण सपोज करू 1 डिग्रीनं वाढलं. 2 स्टेप गेलं तर 2 डिग्रीनं टेम्परेचर माझं वाढलं. 3 टेम्परेचर गेलं तर 3 डिग्रीनं टेम्परेचर वाढत जातं. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह टेम्परेचर ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स. इथं मी जे आहे त्यावेळी, इथं ज्यावेळी आहे त्यावेळी तुमचा टेम्परेचर ग्रेडियंट काय असणार? कॉन्स्टंट काहीतरी असणार. When you go from this point towards hotter temperature, then temperature go on increasing step by step. Then it is called positive temperature gradient. आणि मी जर समजा मागे गेलो, एक स्टेपनं मागे गेलो, जिकडे कोल्ड आहे इकडे गेलो तर काय होईल? There is the decrease in temperature. So that is called negative temperature gradient.
समजलं का तुम्हाला? पॉझिटिव्ह टेम्परेचर ग्रेडियंट, जिथं टेम्परेचर वाढत जातं त्याला आपण पॉझिटिव्ह टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण गेलो तर निगेटिव्ह टेम्परेचर ग्रेडियंट, कारण टेम्परेचर तुमच्या प्रत्येक स्टेपला कमी कमी होत जातो. सो दिस गिव्स द डिफरन्स इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. समजलं? आता आपण बघूया की टेम्परेचर ग्रेडियंट झाल्यानंतर आपण पुढे बघूया की आपण या गॅसमध्ये मानलेलं होतं n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, कॅपिटल n नंबर ऑफ, टोटल n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. त्यापैकी स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल्स, मागच्या एक्सप्रेशन मध्ये पण आपण बघितलेलं आहे, स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम. सो n number of molecules, so I will write here number of molecules or particles, molecules per unit volume, per unit volume एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत. त्यापैकी एवढे नंबर ऑफ, समजा पर युनिट नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत, त्यापैकी 3 डायरेक्शन, मागच्या एक्सप्रेशन मध्ये पण आपण बघितलेलं की 3 डायरेक्शन एवढे नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवाइड करायचे. समजा 30 नंबर ऑफ मोलिक्युल्स असतील पर युनिट व्हॉल्यूम, तर एक्स डायरेक्शन किती असतील? 10 असतील. वाय डायरेक्शन किती असतील? 10 असतील. झेड डायरेक्शन किती असतील? 10 असतील. लक्षात आलं? तिन्ही डायरेक्शन डिवाइड केलं तर 10 या कधी येईल ना तुम्हाला की 30 डिवाइडेड बाय 3 आपण केला तर दॅट इज n/3 मोलिक्युल्स, नंबर ऑफ मोलिक्युल्स इन एक्स डायरेक्शन, n/3 number of molecules in y direction, n/3 number of molecules in z direction. लक्षात आलं? आता आपण एकच डायरेक्शन कन्सिडर करूया, एक्स डायरेक्शन कन्सिडर करूया आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कन्सिडर करूया. म्हणजे आपण पहिल्यांदा 30 मोलिक्युल्स आहेत, त्यापैकी तिन्ही डायरेक्शन 10 मोलिक्युल डिवाइड केले. आता एकच डायरेक्शन कन्सिडर केलं, त्या डायरेक्शन 10 मोलिक्युल्स आहेत, पैकी 10 मोलिक्युल पैकी 5 मोलिक्युल पॉझिटिव्ह डायरेक्शन जातात, 5 मोलिक्युल निगेटिव्ह डायरेक्शन जात आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन जाणाऱ्यांची संख्या किती असेल? आता पॉझिटिव्ह डायरेक्शन जाणाऱ्यांची संख्या n/6 असेल. हे n/6 कसं आलं समजलं का? मागच्या ह्याच्यामध्ये ते एक्सप्रेशन मध्ये पण आपण लिहिलेलं आहे. n/3 नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत एका एक्सेसवर, एका डायरेक्शनला, आणि त्याला डिवाइडेड बाय 2 केलं का? कारण पॉझिटिव्हला निम्मे, निगेटिव्हला निम्मे. याला डिवाइडेड बाय 2 केला तर तुम्हाला काय मिळेल? n/6. लक्षात आलं? किंवा n/6 दोन्हींची बेरीज केला तर या डायरेक्शनने, एक्स डायरेक्शनने n/3 नंबर ऑफ मोलिक्युल्स मिळतील, या डायरेक्शनने n/6 नंबर ऑफ मोलिक्युल्स मिळतील, तसंच झेड डायरेक्शनने मिळतील. तर आता आपण काय करूया की एका डायरेक्शनचा विचार करूया. सो नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट डायरेक्शन, नंबर ऑफ मोलिक्युल्स पर डायरेक्शन, पर डायरेक्शन आपण म्हणूया, पर डायरेक्शन n/6 पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल. नंबर ऑफ मोलिक्युल्स झाले. इट कॅरीज सर्टन मोमेंटम, मास कॅरी करतं. मास कॅरी करण्यासाठी आपण काय सपोज करूया की हे जे नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत याला थोडंसं आपण इमॅजिन करूया, याच्यामध्ये थोडंसं इमॅजिनेशन करूया की हे एका लॅमिनार फ्लो सारखं आपण कन्सिडर करूया. So this is y direction, this is z direction, this is x direction. 3 लेयर आपण कन्सिडर करूया. एक लेयर, एक दुसरा लेयर आहे 3, हा तिसरा लेयर आहे 4 नंबरचा, 2 नंबरचा. तर या फर्स्ट लेयर मधला जो लेयर आहे, that layer has this certain temperature. We have to suppose that temperature is, that is T1, किंवा त्याला आपण T नाव देऊया. लक्षात आलं? आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे, 2 लेयर मधला जो डिफरन्स आहे, आपण काय सपोज केला? लॅम्बडा, दॅट इज मीन फ्री पाथ. म्हणजे इथून मोलिक्युल ज्यावेळी इकडे येईल त्यावेळी कुणाशीही कोलाइड न होता तो दुसऱ्या लेयरला येणार आहे. त्यावेळी तो थर्मल म्हणजे हीट एनर्जी घेऊन येणार आहे. हीट एनर्जी घेताना तो कोणी कोलाइड न होता या डायरेक्शनला येईल. आता याचं टेम्परेचर किती असेल? वरच्या डायरेक्शन समजा टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, या डायरेक्शन वाढत चाललेलं आहे. टी प्लस किती असेल? टी प्लस लॅम्बडा इंटू dt/dz. हे समजलं का सगळ्यांना?
टी प्लस काय घेतलं, टी प्लस काय घेतलं, कारण इथं टेम्परेचर, मग अशी तुम्हाला उदाहरण मी सांगितलं की पॉझिटिव्ह डायरेक्शन 100 डिग्री आहे त्या बसलं, मी एक स्टेपने गेलो तर किती होईल, 1 डिग्री टेम्परेचर, 2 स्टेपने गेलं की 2 डिग्री टेम्परेचर वाढते. तसं लॅमडा एवढ्या स्टेपने गेला तर किती टेम्परेचर वाढेल, लॅमडा इंटू dt बाय dt, म्हणजे टी एवढं टेम्परेचर इथं आहे, वरच्या बाजूला गेला तर पॉझिटिव्ह टेम्परेचर ग्रेडियंट आहे, म्हणजे टी प्लस समथिंग आहे. आता खालच्या बाजूला गेला तर काय होईल, एखादा मॉलिक्यूल इकडे आला तर काय होईल, या लेयरचं टेम्परेचर किती असेल, टी मायनस लॅमडा dt डिवाइडेड बाय dt dz. हेही लक्षात आलं का बघा तुम्हाला की टी मायनस. आता आपण काय करूया की हीट एनर्जी कॅरिंग, हीट एनर्जी कंडक्टेड, कंडक्टेड पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट एरिया, पर युनिट टाइम, एका युनिट टाइम मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स इतके आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, n/6 आहेत, त्यांचं प्रत्येकाचं मास किती आहे, m आहे, हेही मल्टिप्लाय करायचं आहे, त्यांची ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती आहे, c बार आहे, आणि इथं आणखीन एक गोष्ट मल्टिप्लाय करायची आहे, CV म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आपण कॉन्स्टंट मानलंय, आणि त्यावेळी एखादा टेम्परेचर आपण त्याला दिला, एनर्जी दिली तर त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, दॅट इज कॉन्स्टंट, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो these are the number of molecules conducting certain energy, but now we have to multiply this by, that is the temperature, T plus lambda dt divided by dz. हे समजलं का? So this is the heat energy conducted per unit area per unit time. म्हणजे आपण काय मानलं बघा, शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो इथं, एक मॉलिक्यूल ज्याचा मास आहे m, तो मॉलिक्यूल इथून या लेअरवरून इथं आला, एकच मॉलिक्यूल आला, त्याचा मास m आहे, त्याची व्हेलॉसिटी एवढी आहे, त्याचं स्पेसिफिक हीट त्या टोटल गॅसचं CV आहे, तर इथं टेम्परेचर, दॅट इज इट कंडक्ट्स टेम्परेचर फ्रॉम एनर्जी फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, दॅट इज टेम्परेचर इज कंडक्टेड दिस. समजलं सर ना? आता n/6 नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, या डायरेक्शन येणार आहे, म्हणजे टोटल एनर्जी कंडक्टेड एवढी. आता समजा खालच्या बाजूनं, म्हणजे या डायरेक्शननं वरून खाली करण्यापेक्षा त्याच्या उलट्या बाजूला आपण जाऊया की या लेयर पासून इकडं काही मॉलिक्युल्स चाललेत, त्यावेळी किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स हीट कंडक्ट करतात. सो हीट कॅरीड, हीट एनर्जी conducted per unit area per unit time in, that is the downward to upward direction, किती असेल, n divided by 6 m c bar cv t minus इथं असणार आहे, मायनस लॅम्बडा dt divided by dx. समजलं का? काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स इकडून येणार आहे, हाय टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर कडे येत आहेत, हीट एनर्जी कॅरी करून येणार आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, इथं वाढलेलं टेम्परेचर आहे. इकडून काही मॉलिक्युल्स इकडे येणार आहेत, म्हणजे लोअर टेम्परेचर कडून हायर टेम्परेचर कडे चालले, याचा अर्थ ते हीट एनर्जी कॅरी करणार नाहीत, म्हणजे त्यांचं टेम्परेचर कमी होणार आहे. नेट किती झालं? सो नेट हीट कॅरीड, नेट हीट एनर्जी conducted, net heat energy conducted is equal to this minus this. किती असेल सांगा? n, त्याच्यातलं दोन इथलं कॉमन घेऊया, म्हणजे इकडून इकडे येणार आहे, इकडून इकडे येणार आहे, म्हणजे दोन्हींची आपण बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर काय येईल बघा, n/6 mc इंटू CV, एका ब्रॅकेट मध्ये काय येईल, t प्लस लॅम्बडा टाइम्स dt डिवाइडेड बाय dz, आणि दुसऱ्या बाजूला इथं आणखीन एक कंस टाकतो मी, t मायनस लॅम्बडा dt डिवाइडेड बाय dz. हे समजलं का बघा? सो this is multiplied, this is, that means the molecules coming from higher energy to lower energy. This is
the term which gives rise to the energy conduction from lower to higher. Is it? So net conduction means that is the positive minus negative. So this gives rise to N divided by 6 M C bar CV. आता हे मायनस हे केला तर टी टी कॅन्सल होईल इथं आणि हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे काय होईल 2 टाइम्स लॅम्बडा डी टी डिवाइडेड बाय डी झेड. इथं 2 याच्याशी कॅन्सल होईल 3. सो टोटल अमाउंट ऑफ हीट net heat energy conducted means Q. So that Q is equal to N by 3 किंवा आपण डायरेक्ट म्हणूया 1 by 3 M N C bar CV into dt divided by dz. लक्षात आलं? So this is equation number 2. What this equation gives? This equation gives the amount of heat carried, heat conducted from lower to higher and higher to lower. म्हणजे इथं जर आपण ते मोलिक्युल्स मानले तर किती नंबर ऑफ मोलिक्युल्स वर गेले, इथून किती नंबर ऑफ मोलिक्युल्स खाली आले, या दोन्हींच्या मध्ये हीट कंडक्शन किती झालं, नेट हीट कंडक्शन किती झालं, तर याचा रिलेशन इथं दिलेलं आहे इक्वेशन नंबर 2 आणि हेच रिलेशन आपण इथं पण दिलेलं आहे इक्वेशन नंबर 1. सो दिस इज ऑल्सो Q, दिस इज ऑल्सो Q. सो कंबाईन दीज टू. राईट लेफ्ट हँड साइड दोन्हींचं सेम आहे, दोन्ही कॉम्बिनेशन केला की राईट हँड साइड सेम असेल K dt डिवाइडेड बाय dz is equal to 1 by 3 M N C bar CV dt divided by dz. इथं काय कॅन्सल होईल dt divided by dz निघून जाईल. सो K is equal to now 1 by 3 M N C bar C. आता ही टर्म बघा, ही नेमकी टर्म काय आहे? सो 1 by 3 M N C bar is nothing but coefficient of viscosity आहे मागच्या टर्म मध्ये. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द coefficient of thermal conductivity. किंवा हेच एक्सप्रेशन आपण विस्कॉसिटी मध्ये जर द्यायचं म्हटलं तर दिस व्हॅल्यू कम्स टू बी eta into C bar. CV. So this is nothing but the expression for the thermal conductivity. So thermal conductivity depends upon viscosity and specific heat at constant volume. Also it depends upon indirectly the temperature difference. Also it depends upon the number of molecules moving one direction and other direction. लक्षात आलं? So what we have, that is the derived expression for conductivity of energy. एनर्जी म्हणजे हीट. एखाद्या याच्यामध्ये समजा आपण याला हीट दिला तर इथून काही मोलिक्युल्स काय होतील, यांची एनर्जी जास्त असेल, ते मोलिक्युल्स इकडे जातील, ही मोलिक्युल्स कोल्ड असलेली मोलिक्युल इकडे येतील, इथली एनर्जी दुसऱ्या बाजूला घेऊन जाणं आणि दुसरे कोल्ड मोलिक्युल्स इकडे येणं. नेट amount of heat carries from one layer to another layer. So we have derived the expression for that is the coefficient of thermal conductivity. Okay, thank you.